जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या महिनाभरापासून उष्णतेची लाट आहे आणि त्या उष्णतेच्या लाटेमुळे जळगाव जिल्ह्यातल्या अनेक केळी बागा ह्या सुकण्याचं पाहायला मिळतं आहे। काही शेतकऱ्यांनी मात्र अतिशय संघर्ष करून सुद्धा काही बागा वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यात पुन्हा एकदा काल रात्री वादळ झालं, अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती केळी पिकांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि जामनेर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। जामनेर तालुक्यातल्या आपण कापूसवाडी गाव परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे। लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिलेले आहेत। या सगळ्या नुकसानग्रस्त भागामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे। काय सांगाल दादा, काय नुकसान झालं आहे? आपलं नुकसान झालेलं आहे। आपलं 7-8 लाख रुपये खर्च आपल्याला लागला आहे। आपली केळी समजून की आपलं जे येणार जाणार होता, समजून की आज बाग जाणार होता, आपलं केळी जाणार होती, तर आज समजून की मालक नाही घेऊ राहिला, समजून शेतकरी नाही घेऊ राहिला, तर आपल्या एवढी अपेक्षित आहे समजून की आपले काय ना काही आपल्या मदत आपले समजे भाऊ साहेबांना आपल्याला मदत करावी। काय मदत केली पाहिजे असं वाटतं? काय ना काही आपल्याला द्यायला पाहिजे ना। आता का समजून की आपलं एवढी नुकसान झालेली आहे आपली, एवढं आता माल नाही जाऊ शकत नाही, सगळा माल गेला ना आपला। सगळंच नुकसान झालंय, त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। अजूनही काही शेतकरी मित्र, काय सांगशील तू, किती नुकसान झालंय? किती एकरवर केळी लागवड केलेली होती? आम्ही 3 एकरवर केळी लागवड केलेली होती। तर 3 एकरामधून आता आमचा 90 ते 95% भाग पूर्ण खाली झोपलेला आहे। तर आमची काल रात्री झालेल्या पावसामुळे आमची काल गाडी येणार होती, पण ती गाडी आता रद्द झाली। आता व्यापारी माल घेत नाही आहे, त्यामुळे आता आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी आम्हाला भाऊसाहेबांकडून एवढी अपेक्षा आहे की त्यांनी आमची नुकसान भरपाई काहीतरी आम्हाला मदत करावी, एवढी अपेक्षा आहे। किती एकरचं नुकसान झालंय? किती खर्च केलेला आहे आतापर्यंत? आमचं 3 एकर आम्ही केळी लावली होती, तर 3 एकरासाठी आम्हाला 3 लाख रुपये खर्च लागलेला होता। तर आता आमचा 50,000 रुपये निघणं सुद्धा मुश्किल आहे। तर त्यामुळं काहीतरी आम्हाला मदत मिळायला पाहिजे अशी आम्ही सरकारला अपेक्षा आहे सरकारकडून। 3 लाख खर्च केल्यानंतर किती मिळतील असं अपेक्षित होतं? आम्हाला 3 लाखातून आम्हाला कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये आम्हाला अपेक्षित होतं, पण आता झालेल्या पावसामुळे वादळामुळे आम्हाला 50,000ची अपेक्षासुद्धा राहिलेली नाही आहे। तर पुढचं कसं? पुढचं काय आता सरकारकडून काहीतरी मदत मिळायला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे, बाकी काही करू शकत नाही। आता दुसरा काही सोर्स आहे उत्पन्नाचा? दुसरं काही उत्पन्नाचं काही साधनच राहिलं नाही, कारण 3 एकराच्या बागाच्या भरोशावरच आम्ही सर्व काही आता पुढील हालचाली करणार होतो। 3 एकर आपला जो केळी बाग आहे त्यावरच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह होतो आणि या काल झालेल्या अवकाळी आणि वादळामुळे ते देखील पीक नष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता सरकारनं आमच्या पाठीशी उभं राहावं, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा या परिसरातल्या शेतकऱ्यांनी आता केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।